राज्यभरामध्ये बंजारा समाजाकडून गेल्या 2 महिन्यापासून आंदोलन सुरू आहेत। आज हिंगोलीमध्ये पुन्हा एकदा बंजारा समाजाने महायलगार पुकारलेला आहे आणि आपण जर पाहिलं तर या संपूर्ण जिल्हा परिषदेच्या मैदानावरती हजारो आणि लाखोच्या संख्येमध्ये बंजारा बांधव या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। खरं तर बंजारा समाजाची गेल्या अनेक दशकापासूनची आरक्षणाची मागणी आहे। एसटी आरक्षण प्रवेश द्यावा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या अशी मागणी करत आहेत। या ठिकाणी जो उपोषणाला बसलेले आहेत सुरेश नाईक राठोड यांच्या समर्थनार्थ हे सगळे बंजारा बांधव या ठिकाणी जमलेले आहेत। माझ्यासोबत स्वतः बंजारा समाजाचे धर्मगुरू आणि विधान परिषदेचे आमदार आहेत। बापू, समाज मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती येतोय, रास्ता रोको आंदोलन करतोय, वेगवेगळे मोर्चे काढतोय, मात्र सरकार दखल घेत नाहीये। आज हिंगोली ग्रामवासीमध्ये जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाला न्याय हक्क मिळण्यासाठी सर्व समाज, सर्व सेवादास महाराजांचे, रामराव महाराजांचे भाविक भक्त लोक आज सर्व एका ठिकाणी आम्ही इथे जमलेले आहोत। आम्ही वारंवार आमचे धर्मगुरू रामरावजी बापू आज 40 वर्षापासून हा समाजासाठी संघर्ष करत आहे। हा संघर्ष आज खरोखरच आमचा समाज आज सर्व देशामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्हाला समाजाला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न चालू आहे। आम्ही मागच्या काही काळामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी साहेबांना, गृहमंत्री अमित शहांना, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्रजी, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे साहेबांना आम्ही वारंवार त्यांना निवेदन देत आहोत। त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। हा समाज भटक्या समाज आहे, हा समाज रणावना जंगला खोळात राहणारा समाज आहे। या समाजाला न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। येणाऱ्या काळामध्ये खरोखरच या समाजाला न्याय मिळतील अशी आम्हाला सर्व समाजाला अपेक्षा आहे। आमच्या समाजांचे सर्व प्रतिनिधी आमचे संदेश भाऊ। बापू, प्रश्न असा आहे की मागच्या 2 महिन्यापासून आंदोलन सुरू आहेत, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जिल्ह्यामध्ये मोर्चे निघत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी रास्ता रोकोमधनं मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन होत आहेत, मात्र अजूनही सरकार दखल घेत नाही असा एकंदरीत आरोप होत आहे। आता तुमचा इशारा काय शेवटचा? इशारा आम्हाला सरकार जे आहेत आम्हाला वारंवार बोलून आलेत, आम्हाला आश्वासन देत आहे की हे जोपर्यंत शांतता होत नाही तोपर्यंत शांतता झाल्यावर आमच्या सर्व समाजांचे जे प्रतिनिधी आहे, जे सर्व समाजांचे संघटित आहे, सर्व मिळून आम्ही समाजसे देशाचे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळणार आहे आम्ही त्यांच्या अध्यक्षाखाली मिटिंग घेऊन आमचं शाळा निमेसाठी मिळणार। तुम्हाला विश्वास आहे सरकारवर? 100% विश्वास आहे। आम्हाला कधी न्याय मिळेल? तुम्हाला जास्तीत जास्त 2 महिन्यामध्ये आम्हाला न्याय मिळतील। जर 2 महिन्यामध्ये न्याय मिळाला नाही तर ह्या बंजारा समाजाचं जे वादळ आहे या वादळाची पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका आम्ही सर्व समाजांचे जेवढे प्रतिनिधी आहोत आम्ही एका ठिकाणी बसू। जसं आमच्या समाजात आम्हाला न्यायासाठी आमच्या लिंबाच्या झाडाखाली बसून आम्हाला न्याय मिळतात, त्या तरीकाने आमच्या समाजाचे जर 32 जिल्ह्याचे आमचे जर सर्व समाज आहे आम्ही सर्व बसू आणि समोरचा विचार करू। नक्कीच। तर हे सगळे बाबूसिंग महाराज होते आणि त्यांनी आता सरकारवरती आम्हाला भरोसा आहे, मात्र सरकारने न्याय दिला नाही तर बंजारा समाज हे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करेल असा इशारा दिलेला आहे। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।